तर जरा तुम्ही पाहू शकतात आता चंबूरला पाणी सुटले. तर मी आता इथं शेळ्याला गंगाळ्यात पाणी टाकायले आहे आणि नंतर जाऊन तिकडे भरणार आहे. पाणी टाकायला आहे असं भरलं, तिकडे जाऊन आता मी पाणी भरणार आहे. इथं आमची कोप होती, त्या दिवशी पाऊस आला, वारा आलं, त्याच्यामुळे कोप मोडून गेली आहे. तर आता आम्हाला सावली नाही बसायला. बघा, विचार करा तुम्ही, आम्ही कुठं बसत असताल. हो का, ही आमची देवासारखी गाय आहे आणि ही तर एवढी आगाव म्हैस आहे ना. रात्री सुटली, लोकांचं धान्य वाटोळ केलं आणि मग नंतर काय ते आले आम्हाला भांडायला, खूप भांडले. आणि ही पप्पी तर एकदम गरीब आणि राहते. दावणीला येऊन म्हणजे असं थांबते, बांधा म्हणते, तिला काय बोलता येत नाही तरी पण. आणि इतर सगळ्या आगाव. आणि मला ते काहीतरी म्हणायला लागले, भांडायला लागले आहेत का काय करावं. चला तर पाहू आपण. तिथे चंबूरला मी आता पाणी भरते. 2 घागरी आणून ठेवते इकडं. मग आई पण खुश होत्यात एवढं काम केल्यावर. मग चांगलं वाटतं त्यांना पण. शेळ्या म्हशी बघावं लागतात. मी आज रानात आले आहे, तर तेवढंच काम केल्यावर घरची माणसं पण खुश राहतात. एवढंच. धन्यवाद.